नमस्कार मित्रांनो, निफ्टी तसंच बँक निफ्टीसाठी उद्याची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. तसंच कालच्या व्हिडिओमध्ये जे लेवल आपण दिलेलं होतं, जे ॲनालिसिस केलं होतं, त्याबद्दलही बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. जसं की आपण डिस्कस केलं होतं, एक चॅनलमध्ये मार्केट चाललेलं होतं. एक बिअर फ्लॅग पॅटर्न बनवलेला होता. आज बघू शकतो आपण या लेवलच्या आसपास कुठेतरी ओपन झाली, मोठी रेड कॅन्डल जी बनलेली दिसते. तर या रेड कॅन्डलनेच चांगला ब्रेकडाऊन दिला या चॅनलला आणि क्लिअरली बघू शकतो थोडासा एक पुलबॅक आला आणि इथं एक सिग्नल दिला एंट्रीसाठी आणि नंतर मार्केटने कंटिन्युएशनमध्ये आपल्या 21,500च्या लेवलपर्यंत गेलेलं दिसतंय. रिस्की एंट्री थोडीशी याच्यानंतर सांगितलेली होती, सेफ एंट्री याच्यानंतर. टार्गेटपर्यंत तर गेलेलं आहे, पण मोमेंटम जर बघितलं ना 580 पासून 21,580 पासून तर 500 पर्यंत म्हणावं तसं काही मोमेंटम आलेलं नाही आहे. मार्केट हे बघा मित्रांनो, काय होतंय ना, एक डाऊन साईडला जातं तर आहे, एक मोमेंटम येतं तर आहे, पण त्याचं कन्व्हर्जन ना एक मोठ्या रॅलीमध्ये होत नाही. नंतर जर बघितलं ना डाऊन साईडला मोठ्या रॅलीमध्ये होत नाही, नंतर जर बघितलं तर बऱ्यापैकी साईडवेज मार्केट राहताना दिसतंय. ऑप्शन सेलिंग करून जे प्रीमियम डीकेमध्ये जो पैसा बनतो ना, तर तसला प्रकार आपल्याला याच्यामध्ये दिसतोय. ही जी डाऊनफॉल येतोय ना, मोस्ट प्रोबेबली माझं पर्सनल ओपिनियन असं आहे की ही प्रॉफिट बुकिंग याच्यामध्ये जास्त नसून थोडंसं प्रीमियम डीके करून जे काय आपल्याला हे करता येतं, प्रॉफिट बनवता येतं. कारण की मार्केट ऑलरेडी ऑल टाईम हायवर होतं, थोडंसं करेक्शन एक्सपेक्टेड होतं, एक निगेटिव्ह न्यूज आली, त्याच्यामध्ये मार्केट थोडंसं फॉल झालं आणि त्याच्यानंतरचे हे जे 2 मूव्ह आलेले आपण इथं बघू शकतो की त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला साईडवेज टू बिअरिश असं सेशन कंटिन्यू होताना आपल्याला दिसतंय. बँक निफ्टीबद्दल बोलून घेऊया. बँक निफ्टीमध्ये आज जर बघितलं तर बऱ्यापैकी आपण इथं बघू शकतो याच्यामध्ये साईडवेज सेशन बघायला मिळालं. या सपोर्टच्या आसपासच मार्केटने ट्रेड केलं, ब्रेकडाऊन दिला, पण नंतर इथं रिटेस्ट घेतल्यानंतर तो काही सक्सेसफुल गेला नाही. आपण बघू शकतो परत या रेंजमध्येच आपल्याला कुठेतरी क्लोजिंग दिलेली दिसते. तर ओव्हरऑल जर बघितलं तर दोन्हीकडे साईडवेज मोमेंटम कंटिन्यू होताना आज आपल्याला दिसले आणि एक थोडीशी रॅली एक डाऊन साईडला निफ्टीमध्ये त्यातल्या त्यात बरीचशी येताना आपल्याला दिसली. तर आता उद्यासाठी आपली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी कशी असली तर ती आता डिस्कस करूया. पण त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर उद्या एक्सपायरी आहे निफ्टीची, तर उद्याची स्ट्रॅटेजी डिस्कस करूया. त्यापूर्वी थोडंसं डेटाकडे नजर टाकूया. डेटा काय सांगतोय, निफ्टीचा डेटा 0.62च्या आसपास आहे. आपण इथं बघू शकतो की ओव्हरसोल्डच्या आसपास गेलेला आहे आणि इकडे जर बघितलं तर डॉमिनन्स कंटिन्युअसली कॉल रायटरचा आपल्याला बनलेलं दिसतंय. रेजिस्टन्स कंटिन्युअसली बनलेले आहे. त्या तुलनेने इकडे सपोर्ट तसे तगडे काही बिल्टअप होताना आपल्याला फारसे तसे काही दिसत नाहीये. इकडे जर बघितलं तर 21,500च्या आसपास थोडासा सपोर्ट दिसतोय, थोडेसे पुट रायटर विजिबली दिसत आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर कुठेच आपल्याला मध्यंतरी सपोर्ट असे स्ट्रॉंग बिल्डअप झालेले दिसत नाहीये. 0.62च्या आसपास पीसीआर आहे, म्हणजे ओव्हरसोल्ड आहे. तर इथून शॉर्ट कव्हरिंग येईल का, तसे काही साइन अँड सिग्नल आपल्याला मार्केटमध्ये दिसत आहे का, तसे चान्सेस कुठले दिसत आहे का? चार्ट आपल्याला काय सांगतोय बघूया. चार्टवरती आपल्याला काय दिसतंय, थोडंसं वन डेचा टाइम फ्रेम आधी बघूया. वन डेचा टाइम फ्रेम काय सांगतोय, तर वन डेच्या टाइम फ्रेमनुसार मार्केटने एक्झॅक्टली लोअर सपोर्ट जो आहे ना त्याच्या आसपास आपल्याला परत एकदा क्लोजिंग दिलेली दिसतीये. इकडे आपण बघू शकतो 21,500ची लेवल ती टच करून थोडंसं त्याच्यावरतीच आपल्याला क्लोजिंग दिलेली दिसतीये. प्रिव्हियसली जर बघितलं तर या लेवलपासून मार्केटमध्ये एक भयंकर सेल ऑफ आलेला होता. इकडून जर बघितलं परत एकदा रॅली इनिशिएट होताना आपल्याला दिसली डाऊन साईडने आणि ह्या लेवलच्या आसपासही बऱ्यापैकी बाईंग आपल्याला झालेली दिसते. तर मध्ये जर बघितलं ना तर हा जो गॅप आहे हा कुठे फिलअप झालेला नाही आहे. तर नेक्स्ट सपोर्ट मार्केट घेऊ शकतं 450च्या लेवलला. 450ची लेवल जर तुटताना जरा दिसली तर डाऊन साईडला मग डिरेक्टली या लेवलपर्यंत जाताना दिसू शकतं 21,000च्या लेवल. कारण की मध्ये कुठे फारसं जास्त काही स्ट्रॉंग सपोर्ट किंवा बाईंग झोन असा काही फारसा आपल्याला बनलेला दिसत नाहीये. तर आता उद्यासाठी जर उद्या शॉर्ट कव्हरिंग येणार असेल तर त्याचे काय काय कशा प्रकारे मार्केटने मूव्ह केलं पाहिजे, त्याचे साइन अँड सिग्नल आपल्याला कसे दिसतील. तर फेवरेबल कंडिशन कुठल्या असतील माहिती आहे का, तर त्याच्यामध्ये एक जर गॅपअप जर ओपन झाला, मेजर गॅपअप, आणि अलीकडचे हे जे रेजिस्टन्स बनलेले आहे आपण इथे बघू शकतो की 21,550 ते 21,600 हे जे आहे ना रेजिस्टन्स, एवढं मोठं गॅपअप तर मोस्टली ते फार ओव्हर द टॉप एक्स्ट्रीम केस होईल, ओव्हरली पॉझिटिव्ह केस होईल ती. पण स्टील तसं जरा झालं तर ती एक केस बनताना दिसू शकते. किंवा डाऊन साईडने उद्याच्या दिवशी जर मार्केटने परत थोडंसं एक मायनर गॅपअप आणि त्याच्यानंतर थोडंसं डाऊन साईडला इथं सपोर्ट जर घेतला, परत एकदा हे जरा टेस्ट केलं, तर इथून कदाचित बाईंग परत एकदा इनिशिएट होताना दिसू शकते. कारण की डेटा भरपूर ओव्हरसोल्ड गेलेला आहे. शॉर्ट कव्हरिंगचे चान्सेस त्यातल्या त्यात बनलेले दिसतात अशा वेळेला. तर तसं जर होताना दिसलं तर तिथून एक बाईंग इनिशिएट होताना दिसू शकते. त्यामध्ये रेजिस्टन्स आपले तुटतील का, तर तर ती गोष्ट थोडीशी
पॉसिबल तर वाटत नाही उद्याच्या दिवशी इमिडिएटली तुटतील, कारण की आपण जर बघितलं 550 पासून भयंकर रेजिस्टन्स बनलेले आपल्याला दिसत आहे. बट डाऊन साईडने जर आलं तर बऱ्यापैकी रॅली देईल आणि त्याच्यानंतरचे सेशन जे असतील तर मार्केट कदाचित प्रयत्न करेल की इथून परत एकदा स्विंग क्रिएट करून इथून बाउन्स बॅक करण्याचा प्रयत्न आपल्याला करताना दिसू शकतो. तर चला 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर जाऊया. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर आपण बघूया की कशा प्रकारे आपल्याला मार्केटला ट्रेड करायचं आहे, काय प्रोबॅबिलिटीज बनताना दिसत आहेत, आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स कुठे घेताना दिसत आहे. तर क्लिअरली रेंज आपल्या पुढे बनलेली आहे 21,500 पासून तर 480 पर्यंत. आपण जर इथं बघितलं तर 500च्या आसपासच मार्केटने आज सपोर्ट घेतला आणि क्लोजिंग दिली. आजचं आपलं टार्गेटही त्या राऊंड लेवलच्या आसपासच होतं. तर अपर साईडला हे एक रेजिस्टन्स 582 पासून तर 600 पर्यंतची ही जी रेंज आहे ना, या लेवलकडे आपल्याला लक्ष ठेवायचं. या रेंजच्या वरती जर निघालं तर आणि तरच आपल्याला बाईंगचा विचार करायचा, अदरवाईज नाही. डाऊन साईडला सपोर्ट आपल्याला घेताना दिसू शकतं 500 ते 480च्या लेवलला. टार्गेट कुठं दिसत आहे डाऊन साईडला, तर याच्यानंतर डिरेक्टली आपण जसं इथं बघतोय की 362 ही एक सपोर्ट लेवल आपल्याला बनताना दिसते. त्याच्यानंतर डिरेक्टली 260 ते 270 ही जी लेवल आहे या लेवलच्या आसपास मार्केट कुठेतरी आपल्याला सपोर्ट घेताना दिसू शकतं. हे एक टार्गेट आपल्याला अचीव होताना दिसू शकतं. या दोन्ही टार्गेटकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. 360 आणि डाऊन साईडला 260 270 480ची लेवल जर निघाली तर. अपर साईडला टार्गेट कुठे बनताना दिसू शकतं, तो क्लोजेस्ट रेजिस्टन्स या लेवलच्या आसपास 690 पासून तर 700ची लेवल या लेवलपर्यंत आपल्याला टार्गेट येताना दिसू शकतं. सेकंड टार्गेट मला दिसतंय या लेवलकडे ज्याच्यामध्ये 760 ते 780 ही जी लेवल आहे ही इझिली टच करताना आपल्याला मार्केट दिसू शकतं. तर या दोन लेवल ज्या आहेत त्या येताना आपल्याला दिसू शकतं. याच्यावरती जर मार्केट सक्सेसफुली ट्रेड करताना दिसलं तर हे टार्गेट तर इझिली अचीव व्हायलाच पाहिजे. 600ची लेवल जरा निघताना जरा दिसली तर. उद्याच्या दिवशी आपण जसे वन डेच्या टाइम फ्रेमवर बोललो, जर मायनर गॅप अप होऊन मार्केट इथं सपोर्ट घेत असेल तर बऱ्यापैकी आपल्याला इथपर्यंतची रॅली मिळू शकते. सपोर्ट घेऊन इथपर्यंत आलं तर एक वेळेसाठी एक मिनिमम आपण क्वांटिटी ठेवून इथून इथपर्यंतचं ट्रेड करू शकतो. त्याच्यानंतर 12:30 नंतर जिथं व्हॉल्यूम जास्त दिसायला लागतो तर त्या केसमध्ये जर इथून ब्रेकआउट जर येत असेल तर शक्य होऊ शकतं की ही 700ची लेवल ही अचीव होताना आपल्याला दिसेल. पण जर मायनर गॅपअपनेच जर हे रेजिस्टन्स पहिल्या मॉर्निंग सेशनमध्येच जरा तुटलं तर थोडंशी एक अपॉर्च्युनिटी इथं बनताना दिसू शकते. अदरवाईज ज्यांची ही अपॉर्च्युनिटी मिस होईल त्यांनी जिथं डीप येईल या आसपास जर मार्केटनं परत सपोर्ट घेतलं तर तिथं प्रयत्न केले तरी चालतील. डाऊन साईडला क्लिअर आहे मेजर गॅपडाऊनची शक्यता त्यातल्या त्यात पॉसिबल याच्यासाठी वाटत नाही की डेटा खूप ओव्हरसोल्ड आहे आणि 3 दिवसांपासून लगातार सेलिंगच आपल्याला बघायला मिळते. आपण इथं जर बघितलं तर मेजर गॅपडाऊन जर याच्या खाली जर असला क्लिअरली इथं रेजिस्टन्स जर घेताना दिसला किंवा याच्यामध्ये जर असलं आणि आजच्यासारखं इथं रेजिस्टन्स जर घेताना दिसलं तर नेक्स्ट टार्गेटकडे आपण मूव आउट करू शकतो. बट स्टील मार्केटमध्ये मोमेंटम जरा तुम्हाला पहिले एक स्विंग नंतर जर इथंच जर जसं आपण एक्सपेक्ट करत होतो की याच्यानंतर ब्रेकआउट होईन, इथं एक्झॅक्टली रेजिस्टन्स पण घेतलं मार्केटने या लेवलच्या आसपास आणि इथून एक सेल ऑफ यायला पाहिजे होता तर तसा आला नाही. तसं जर होताना दिसलं ना मित्रांनो तर एक वेळेसाठी तुमच्या पोझिशन्स ज्या आहेत ना जर पुट साईडला असतील आणि फार तुम्ही जर OTM जर घेतलेलं असेल तर त्या केसमध्ये एक्झिट केलेलंच बरं आहे. इन द मनी घेतलेलं असेल त्यातल्या त्यात थोडंफार तरी तुम्हाला मिळू शकतं प्रीमियम, बट स्टील OTM जे घेतील त्यांनी एक्झिट केलेलं बरं. OTM तसं घेणं ॲडवायजेबल नाहीच आहे, पण स्टील काही जण उद्या एक्सपायरी म्हणून स्वस्तात भेटतं म्हणून OTM घेण्याच्या प्रयत्नात असतील तर अशा वेळेला एक्झिट केलेलंच बरं. बँक निफ्टीबद्दल बोलून घ्या. बँक निफ्टीचा वन डेचा टाइम फ्रेम काय सांगतोय. बँक निफ्टीमध्ये वन डेच्या टाइम फ्रेमवर आपल्याला क्लिअरली काय दिसतंय बघा. इथून मार्केटने आपल्याला रॅली दिली, थोडंसं करेक्शन आलं, परत एकदा रॅली दिली आणि डाऊन साईडला परत एकदा करेक्शन येताना आपल्याला दिसतंय. सपोर्ट जो इथे एक्सपेक्टेड होता तो घेतला आणि हा सपोर्ट तुटलेला आहे. पण मध्येच इथं जर बघितलं ना मार्केटने परत एकदा थोडीशी वन डे टाइम फ्रेमवर जर बघितलं ना तर एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल बनलेली दिसते. याचं स्ट्रक्चर फार जास्त स्ट्रॉंग नाही आहे, आयडियल ज्याला ट्रेडेबल आपण म्हणतो तसं नाही आहे. अजून याच्यामध्ये थोडीशी बॉडी जी आहे ती रेड दिसते. हे जर ग्रीनमध्ये असते तर बऱ्यापैकी बाईंग इनिशिएट होताना आपण बघू शकलो असतो, पण तसा नाही आहे. बट स्टील थोडी रिकव्हरी तर आलेली आहे. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बघूया. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती कशा प्रकारे आपल्याला याला ट्रेड करता येऊ शकतं. आणि लक्षात ठेवा आज एक्सपायरी होती तर उद्याचा दिवस कदाचित बँक निफ्टीमध्ये परत एकदा लो व्हॉल्यूम डे असू शकतो. तर इथंही थोडंसं कॉशियस राहायचं आहे ट्रेड करताना. क्वांटिटीसोबत थोडंसं प्ले अराउंड करावं लागेल तुम्हाला, थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागेल, थोडं मिनिमम क्वांटिटीने ट्राय करून बघावं लागेल. सपोर्ट रेजिस्टन्स आपल्याला कुठं दिसतंय, रेजिस्टन्स आहे 47,900च्या आसपास डाऊन साईडला. एक्झॅक्टली आज जिथून सपोर्ट घेतलाय 47,400
40ची लेवल हे डाऊन साईडला सपोर्ट आणि अपर साईडला 47,900 ही रेजिस्टन्सचं काम करताना आपल्याला दिसू शकते. टार्गेट दिसू शकतं अपर साईडला 48,400 ते 450 पर्यंतचं. या लेवलसाठी आपण कॉलच्या पोझिशनसाठी ट्राय करू शकतो. एकमेव टार्गेट आहे उद्याच्या दिवशी. आणि डाऊन साईडला जर बोलायचं जर गेलं तर पिवटनुसार आपल्याला दिसतं आहे आणि प्रिव्हियस याच्यानुसारही जर बघितलं तर आपल्याला दिसतं आहे की 47,000ची ही जी राऊंड लेवल आहे इथपर्यंतचं टार्गेट आपल्याला येताना दिसू शकतं. तर या लेवलकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. या लेवलसाठी आपण पुट साईडला प्रयत्न करू शकतो. तर अशा प्रकारे सगळ्या प्रोबॅबिलिटीज आपण डिस्कस केलेल्या आहेत. आशा करतो की तुमचा उद्याचा ट्रेडिंगचा दिवसही चांगलाच असेल. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.